सभागृहात चर्चा घडवून आणताय याबद्दल सभापतींना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। सभापती महोदय, महिला दिन हा फक्त उत्सवाचा दिवस नाही असं मला वाटतं की हा दिवस आत्मपरीक्षणाचा, हा दिवस संकल्प करण्याचा आहे आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। मी सर्व महिला वर्गाचं मनापासून अभिनंदन करतो। महिला दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा या ठिकाणी देतो। सभापती महोदय, स्त्रियांनी आपल्या हक्कासाठी संघर्ष केला, समानतेच्या हक्कासाठी लढा दिला, त्याची आठवण करून देणारा आजचा दिवस आहे। आपल्या देशात आई जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी संघर्ष केला। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष केला। अहिल्याबाई होळकरांनी राज्यकारभारासाठी त्या ठिकाणी संघर्ष केला आणि लक्ष्मीबाईंनी परकीय शत्रूंना नेस्तनाबूत करण्यासाठी संघर्ष केला। अशा प्रकारचा एक मोठा इतिहास महिलांना या ठिकाणी आहे। सभापती महोदय, अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी महिलांनी रचलेल्या इतिहासाचा उल्लेख आजच्या चर्चेत झाला पाहिजे। अनेक मोठी उदाहरणे ते मी देणार आहे, परंतु धाराशिवच्या कमल कुंभार असतील, या महिलेने गरिबीशी लढा देऊन पशुपालन क्षेत्रामध्ये या ठिकाणी उद्योग उभारल्याचा, यशस्वी उद्योग उभारल्याचं उदाहरण आपल्या समोर आहे। बुलढाण्याच्या वनिता बोराडे आहेत, त्यांनी सभापती महोदय वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी संघर्ष केला। आज आपण त्यांना संपूर्ण महाराष्ट्र सर्पमित्र म्हणून त्या ठिकाणी ओळखतो। रुकैया सखावत हुसेन या महिलेनं मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी विपरीत परिस्थितीमध्ये लढा सभापती महोदय या ठिकाणी दिला। नाशिकच्या मनीषा बागुल असतील, यांना राष्ट्रीय प्रभावशाली महिला या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं। एवढं मोठं काम या ठिकाणी सभापती महोदय, खूप मोठी यादी आहे, परंतु यासाठी मी सभागृहाचा वेळ जास्त घेणार नाही। सभापती महोदय, आपल्या देशाला तर महिलांनी अनेक त्या ठिकाणी कर्तृत्ववान ठरेल अशा प्रकारचा इतिहास घडवलाय। आज या देशाला पंतप्रधान आपण इंदिरा गांधी त्या ठिकाणी पाहिल्या। आज त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आपल्या प्रतिभाताई पाटील या देशाच्या राष्ट्रपती होत्या आणि आज तर आदिवासी समाजाच्या असणाऱ्या महिला द्रौपदी मुर्मू यांना त्या ठिकाणी आज राष्ट्रपदाची पतीपदाची धुरा त्या ठिकाणी सांभाळतात। मग निर्मला सीतारामन असेल, अगदी मुंबईच्या महापौरांपर्यंत आमच्या ऋतू तावडे असतील, सगळ्या महिला राजकारणात सुद्धा यशस्वी त्या ठिकाणी काम करताना दिसतात। परंतु सभापती महोदय, कधी कधी या ठिकाणी आश्चर्य वाटतं किंवा या चर्चेच्या निमित्तानं खेद करावासा वाटतो की आज आपण बघा, द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती दादा पश्चिम बंगालला गेल्या होत्या आणि आदिवासी समाजाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संताल परिषद होती, परंतु तिथल्या सरकारनं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कार्यक्रम होता, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जाणीवपूर्वक आपल्या राजकीय, ज्याला काय म्हणायचं की आक्षापोटी म्हणा किंवा त्यांना शब्दच आठवत नाही, महिला दिनाच्या निमित्तानं अशा प्रवृत्तींचा मी धिक्कार करतो, निषेध करतो। केवळ मी नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या विषयाची दखल घेतली आणि त्यांनी या विषयावर त्या ठिकाणी तीव्र नापसंती या ठिकाणी व्यक्त केली आणि जनता याचा हिशोब सभापती महोदय केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। सभापती महोदय, या चर्चेत या ठिकाणी मी या सरकारला मनापासून धन्यवाद देईन। विशेषतः त्या ठिकाणी राज्य सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री असणारे सध्याचे पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना धन्यवाद देईन की खऱ्या अर्थाने सरकार महिलांच्या उत्कर्षासाठी त्या ठिकाणी काम करते। लाडकी बहीण योजना आणली, त्यावेळेला लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीत विरोधकांनी टीका केली, कोर्टातही विरोधक त्या ठिकाणी गेले। एका बाजूला कोर्टात जायचं, योजनेला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं 1500ची 2100 करा। अशा प्रकारचं प्रेम पण त्या ठिकाणी अपेक्षित नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं ही योजना आणली, सरकार हजारो कोटी रुपये या लाडक्या बहिणींसाठी त्या ठिकाणी खर्च करते। दादा, याच्यामध्ये आपण एक पाऊल पुढे गेलो। मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देईन की एखाद्या विषयाचं आकलन करून त्या महिलांसाठी सबलीकरण करण्यासाठी तात्काळ निर्णय कसा घ्यायचा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचं मी देईन।
दादा, मी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगितलं की या लाडक्या बहिणीला आपण 1,500 रुपये देतो. साहेब, हे 1,500 रुपये त्या ठिकाणी खर्च करून जाणार, कुठे ते आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणावर खर्च करणार, कुठे त्या ठिकाणी औषधं घेणार, अगदी सणावारीला खर्च करणार. आणि आपली जी इच्छा आहे की हे पैसे अर्थव्यवस्थेत आले तर त्या ठिकाणी चांगलं होईल. मी त्या ठिकाणी सरकारला योजना दिली. मी सांगितलं की मी जिल्हा बँकेच्या माध्यमातून, मुंबई बँकेच्या माध्यमातून 0% व्याजदराने 1 लाखापर्यंत कर्ज देतो. मुख्यमंत्र्यांना वाटले कसं काय शक्य आहे, कसं काय करणार? म्हटलं साहेब, सरकारच आपलं त्या ठिकाणी 15 लाखापर्यंत 12% व्याजाचा परतावा देतं. 4 महामंडळ आहेत, जे की MTDC महामंडळ आहे, अण्णासाहेब आर्थिक विकास, असे 4 महामंडळ आहेत की त्यांनी जर व्याजाचा परतावा देण्यासंदर्भात मुंबई जिल्हा बँकेशी त्या ठिकाणी करार केला तर त्या ठिकाणी ही योजना आपण कार्यान्वित करू शकतो. मला सांगायला आनंद वाटतो, आजच्या या चर्चेच्या निमित्तानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी तात्काळ वर्षावर बैठक लावली. त्या 4ही महामंडळाच्या MD ना बोलवलं, त्यांनी योजना त्या ठिकाणी समजावून सांगितली. म्हटले आपल्याकडे काय अडचण आहे का? तर म्हणाले नाही साहेब, आपल्याकडे योजना आहे. MTDC दादा आई नावाची योजना आहे. 15 लाखापर्यंत आपण 12% व्याजाचा परतावा देतो. त्या MTDCच्या पाटील नावाच्या अधिकाऱ्यांनी, डायरेक्टरनी सांगितलं की 19 कोटी रुपये आपल्याकडे पडून आहेत. महाराष्ट्रातनं केवळ 5 केसेस कर्ज मागायला त्या ठिकाणी आल्यात. म्हणजे पैसे सरकारकडे आहेत, सरकार इंटरेस्ट द्यायला तयार आहे, परंतु कोणी त्याला कोऑर्डिनेट प्रॉपर केलं नव्हतं. त्यांनी तिथे आदेश दिला. आज ती योजना कार्यान्वित झाली. दादा, मुंबई जिल्हा बँकेचा दादरला वेगळा कक्ष आहे. 20 मुलं मुली त्या ठिकाणी LY जनरेट करण्याचं मनीषाताई त्या ठिकाणी काम करतात आणि जवळपास 1000च्या आसपास 1 लाख महिलांना आपण 0% व्याजदराने त्या ठिकाणी कर्ज दिलंय. आज महिला ह्या मुंबईत छोट्या छोट्या झोपडपट्ट्यांमध्ये छोटे छोटे व्यवसाय करतायत. त्यांच्या मार्केटिंगची चेन पण मी लावून दिली आणि आज त्या महिलांचे पैसे अर्थव्यवस्थेत येणार आहे. म्हणजे राज्याला अर्थकारण बळकटी देण्यामध्ये सुद्धा ज्या महिलांना आपण 1,500 रुपये देतो त्यांचाच हात आज या ठिकाणी आपली अर्थव्यवस्था बळकट करायला त्या ठिकाणी सभापती महोदय लागणार आहे. आणि खऱ्या अर्थानं लखपती दिदी, कारण शेवटी या महिला ताकदवान झाल्या, सशक्त झाल्या तर ते अनेक बळकटी देणार आहेत. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री असतील, आपल्या लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या सक्षम, सशक्त आणि बळकट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सभापती महोदय या ठिकाणी करताना दिसत आहेत. सभापती महोदय, राजकारण असेल, प्रशासन असेल, शेती असेल, विज्ञान असेल, क्रीडा असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल, आज महिला प्रत्येक क्षेत्रावर त्या ठिकाणी आघाडीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या ठिकाणी 50%चं आरक्षण मिळालं. आज त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून त्या कारभार त्या ठिकाणी करतायत. सभापती महोदय, 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीपासून महिलांसाठी आरक्षण ठेवण्याचा मानस या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी यापूर्वीच व्यक्त केला होता. केंद्र सरकारने यापूर्वी नारी शक्ती वंदन विधेयक त्या ठिकाणी अधिनियम आणलं आणि लोकसभा आणि राज्यसभेने सुद्धा हा कायदा त्या ठिकाणी मंजूर केलाय. आणि 19 सप्टेंबर 2023ला सभापती महोदय महामहिम राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. आणि या माध्यमातून देशातील महिलांना आरक्षणाच्या माध्यमातून राज्याचे, देशाचे ध्येय धोरण ठरवण्यासाठी अधिकचा निश्चितपणे सहभाग त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि लवकरच महिलांसाठी त्या ठिकाणी अशा प्रकारचं आरक्षण त्या ठिकाणी सभापती महोदय कामाला येणार आहे. सभापती महोदय, राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण योजना आहे. आज त्या योजनेच्या माध्यमातून स्वतंत्र आदिवासी महिलांचे बचत गट निर्माण करून सूक्ष्म व लघु उद्योगाच्या माध्यमातून त्यांनाही आदिवासी महिलांना बळकटी देण्याची आवश्यकता आहे. आणि मग आदिवासी माझी बहीण त्या ठिकाणी रोजगार मिळवणारी नव्हे तर रोजगार देणारी ठरावी, अशा प्रकारचे लखपती आदिवासी दिदी सुद्धा त्या ठिकाणी सभापती महोदय होणं अत्यंत आवश्यक आहे. सभापती महोदय, संयुक्त राष्ट्र संघाने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून त्या ठिकाणी घोषित केलंय. महिला शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे जगाचं लक्ष वेधणं हा याचा मूळ सभापती महोदय उद्देश आहे. सभापती महोदय, जगभरामध्ये अन्न उत्पादन आणि ग्रामीण विकासामध्ये
महिला शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी खूप मोठा सहभाग आहे. हे सांगण्यासाठी कुठल्याही अभ्यासकाची किंवा ज्योतिषाची गरज नाही सभापती महोदय. राष्ट्रीय पातळीवर शेतीमधील रोजगाराचं सर्वेक्षण सभापती महोदय झालं आणि शेतीमधील 70% भार हा जसा चित्राताईने मगाशी उल्लेख केला की महिलांच्या खांद्यावर आहे आणि महाराष्ट्रात तर हे प्रमाण आज 85% आसपास आहे. हे एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाहेर आले. पण त्याची म्हणावी तशी दखल या ठिकाणी सभापती महोदय घेतली नाही, याची त्या ठिकाणी आपल्याला नोंद घ्यावी लागेल. परंतु मी या सरकारचं अभिनंदन करेन की गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आहे ती त्या ठिकाणी ऊसतोड कामगारांना ज्या पद्धतीनं होती त्यावेळेला या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये शेतमजूर महिला यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या योजना त्या ठिकाणी आणण्याचं काम सभापती महोदय झालंय आणि त्याच्यामुळे शेतीचे निर्णय हे पुरुषांपेक्षा महिला जास्त चांगल्या प्रकारे घेतात. हे अनेक अभ्यासातून त्या ठिकाणी सभापती महोदय पुढे आलेला आहे. घर सांभाळून, घर संसार सांभाळून शेतकरी महिला शेतीला पाणी देण्यापासून ते लागवडीपर्यंत आणि कापणी वेचणीपासून गोठा सांभाळण्यापर्यंत सर्व कामं अतिशय निष्ठेने ही महिला करते. त्यामुळे ती देखील खऱ्या अर्थानं अन्नदाता आहे ही ओळख त्या शेतात राबणाऱ्या आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी सभापती महोदय मिळायलाच हवी. सभापती महोदय, शेतीत राबणाऱ्या अनेक महिलांच्या प्रेरणादायी अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील महिलांच्या बचत गटाने सेंद्रिय शेतीत मिळवलेलं यश फार मोठं आहे. कठीण परिस्थितीत अर्धा एकर जमिनीत सेंद्रिय शेती करून या महिलांनी पारंपरिक शेतीपेक्षा वेगळा मार्ग निवडला आणि त्यांचा तो मार्ग या ठिकाणी आदर्श ठरला. सभापती महोदय, पतीच्या आत्महत्येनंतर खचून न जाता अनेक शेतकरी महिलांनी हिमतीनं शेती आज त्या ठिकाणी करतायत. घरातला करता पुरुष पती गेल्याचं दुःख बाजूला ठेवून आपली जमीन आणि घराला सावरण्याचं काम त्या आज हिमतीनं करतायत. सभापती महोदय, ही आहे महिलांची आणि महिला शेतकऱ्यांची सभापती महोदय ताकद. महिला मग त्या शेतकरी महिला असो किंवा इतर क्षेत्रातल्या, त्यांचा पिंडच हा सभापती महोदय काटकसरीचा आहे. एक नाव आवर्जून घेतलं पाहिजे ते स्वाती घोडके यांचं. स्वातीसारख्या अनेक महिलांनी शेती शाळेच्या माध्यमातून बियाण्यांचा खर्च वाचवला आणि चांगल्या तंत्रज्ञानाचा सभापती महोदय त्यांनी त्या ठिकाणी वापर केला. आदरणीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी शेतीत ड्रोनचा वापर करणारी योजना त्या ठिकाणी दिली. आज ड्रोनद्वारे फवारणी करणारी तंत्रज्ञान वापरून नवा इतिहास त्या ठिकाणी घडवला जातोय. सभापती महोदय, अशा महिला शेतकऱ्यांच्या प्रेरणा देणाऱ्या आदर्श कहाण्या या ठिकाणी सभापती महोदय आहेत. मी या चर्चेच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी एक सूचना करणार आहे की यशस्वी महिला शेतकऱ्यांनी केलेल्या कामाचा, घालून दिलेल्या आदर्शांचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी झाला पाहिजे, कारण त्यामधून इतर महिला शेतकऱ्यांना सभापती महोदय प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळणार आहे. माझी दुसरी मागणी आहे सभापती महोदय, राज्य पातळीवर महिला शेतकऱ्यांच्या शेतीतील अभिनव प्रयोगाने त्यांना गौरवलं गेलं पाहिजे. त्यामुळे यासाठी स्वतंत्र पुरस्काराची घोषणा सुद्धा सरकारनं करावी अशा प्रकारची विनंती सभापती महोदय आहे. सभापती महोदय, शेतकरी महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे, ती आज काळाची गरज आहे अशा प्रकारची माझी प्रामाणिकपणे मला वाटतं. शेतकरी महिला या केवळ त्या ठिकाणी शेतीत नवऱ्याला मदत करणाऱ्या हा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा आहे. कारण या महिला लागवड करतात, कापणी करतात, शेतीतले निर्णय घेतात, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची त्यांची इच्छा आहे आणि या उपर गायी म्हशी शेळ्या पाळण्याचा अत्यंत अवघड कामही त्या ठिकाणी करतात. सभापती महोदय, पण आज आपण जर बघितलं तर कुटुंबातील जमिनीचा या एक तुकडाही त्या ठिकाणी या भगिनीच्या नावावर नसतो. सरकारने मागे एक चांगला निर्णय सभापती महोदय घेतला, मालमत्तेच्या पत्नीच्या नावाची नोंद त्या ठिकाणी अनिवार्य केली. आता त्याही पुढे जाऊन शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर शेतकऱ्याच्या पत्नीचं नाव अनिवार्य करण्याची दादा शासनानं भूमिका घ्यावी अशा प्रकारची विनंती सभापती महोदय. सभापती महोदय, मी केंद्र आणि राज्य सरकारला धन्यवाद देईन. महिला शेतकऱ्यांचा कृषी क्षेत्रातील सहभाग लक्षात घेऊन अनेक उपक्रम हे सरकार राबवते. महिला किसान सशक्तीकरण परियोजनेच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातंय. ट्रॅक्टर खरेदीवर 50% अनुदान त्या ठिकाणी दिलं जातंय. कृषी आधारित व्यवसायासाठी
5 लाखापर्यंत विनातारण कर्जही त्या ठिकाणी दिलं जात आहे. आणि त्यामुळे ग्रामीण महिलांना शेती आधारित व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ महिला शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मिळतोय. महिला शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेती उत्पादनांना प्रमाणित करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान सुद्धा सभापती महोदय मदत करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आपल्या राज्याच्या कृषी विभागासोबत शेतकरी महिलांच्या विकासासाठी काम करतंय. या योजनांचा उल्लेख सभापती महोदय मी एवढ्यासाठी केला की शेतकरी महिलांना सरकारनं केंद्रबिंदू मानलेच आहे, पण यापेक्षा अधिक संधी त्यांना मिळाल्या पाहिजेत, यासाठी सरकारने प्रयत्न करावे अशा प्रकारची विनंती या ठिकाणी. सभापती महोदय, शेतीतील कष्टाच्या कामाचा 85% भार महिलांवर असताना केवळ 15% महिला या भूधारक आहेत. कुटुंबाच्या शेतजमिनीचा मालकी हक्क मिळालेला नाही, त्यामुळे शेतीतल्या बहुतांश योजना पुरुष शेतकऱ्यांनाच त्या ठिकाणी मिळतात. अगोदर सरकारनं जमिनीवर महिला शेतकऱ्यांचं नाव कसं लागेल याचा विचार करावा आणि त्यानंतर शासकीय योजनांचा लाभ महिलांच्या बँक खात्यात कसा जाईल हे त्या ठिकाणी बघावं. सभापती महोदय, या ठिकाणी अनेक महिलांनी त्या ठिकाणी अगदी स्कूटर चालवण्यापासून, रिक्षा चालवण्यापासून, टॅक्सी चालवण्यापासून, रेल्वे चालवण्यापासून, विमान चालवण्यापासून अगदी अंतराळापर्यंत या महिलांनी आपलं सामर्थ्य त्या ठिकाणी सभापती महोदय सिद्ध केलेलं आहे. आणि त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात आज त्या ठिकाणी महिला अबला नाहीत, महिला दुबला नाहीत, तसं त्यांना हिणवण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही. आणि त्यामुळे सभापती महोदय, खऱ्या अर्थाने सरकार महिलांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करते. केवळ महिलांना 1,500चा त्या ठिकाणी मानधन देऊन किंवा पैसे देऊन थांबत नाही, तर महिला या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. स्वतः रोजगार व्यवसाय करून इतरांना त्यांनी त्या ठिकाणी सक्षम केलं पाहिजे, अशा प्रकारच्या व्यापक उद्देशाने सरकार काम करते. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन की कालच महिला दिनाच्या एका कार्यक्रमात त्यांनी आमच्या मुंबई जिल्हा बँकेचा उल्लेख केला की मुंबई जिल्हा बँकेनं ज्या पद्धतीनं या ठिकाणी महिलांसाठी 0% व्याजदराची कर्ज योजना आणले, तशाच प्रकारची सरकारच्या योजनांशी सांगड घालून त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या योजना राज्य पातळीवर जर गेल्या तर या कोट्यावधी महिला छोटे मोठे व्यवसाय करतील. त्यांच्यासारखी एक मार्केटिंगची चेन जर शहरामध्ये निर्माण केली तर त्यांचा मालही त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी विकला जाईल आणि या ठिकाणी आपली एकंदर इकॉनॉमी त्या ठिकाणी आहे ती त्या ठिकाणी भक्कम होईल. त्या दृष्टीने सभापती महोदय या ठिकाणी विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सभापती महोदय, मी आपल्याला या ठिकाणी विनंती करेन, उमेदच्या माध्यमातून जर कार्यक्रम होतात, परंतु या महिलांसाठी दादा जसे आठवडी बाजार या ठिकाणी होतात, तशी मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये पुणे, नाशिक, संभाजीनगर आपण विक्री केंद्र केली पाहिजेत. पूर्वी जसा आरेचे स्टॉल मुंबईला असायचे, आरेच्या स्टॉलवरनं दूध विक्री व्हायची, कंझ्युमर स्टोर्स असायचे, शेतकऱ्यांचा माल त्या कंझ्युमर स्टोर मधनं, ग्राहक सहकारी संस्थांमधनं विकला जायचा, परंतु आता ह्या गोष्टी नाहीयेत. तर मला वाटतं या शहरामध्ये त्यांच्या विक्रीच्या व्यवस्था केल्या. आज मोठमोठे मॉल येत आहेत, आपल्या नजरेसमोर काचेचे उत्तुंग मॉल दिसत आहेत. आमचं स्थान कुठे आहे दादा त्याच्यात? आमच्या महिलांच्या त्या ठिकाणी होणारी उत्पादनं, त्यांना स्थान कुठे आहे त्या ठिकाणी? त्याच्यामुळे मला वाटतं या महिला भगिनींच्यासाठी आपण त्या ठिकाणी मार्केट पण उभं केलं पाहिजे. आणि दादा यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी पुढे येतील मदत करायला. तर त्या ठिकाणी ग्रामीण भागातनं ज्या महिला उत्पादन तयार करतील त्यांच्या बाजारपेठेसाठी आपण शहरांमध्ये तशा प्रकारची व्यवस्था आपण निर्माण करावी, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि यासाठी दादा पणनच्या अनेक योजना आहेत, पणनच्या अनेक योजना मार्केटिंगच्या आहेत, ज्याला 40-40, 50-50% त्या ठिकाणी सबसिडी आहेत, परंतु हे कुणीतरी त्या ठिकाणी कोऑर्डिनेट करण्याची आवश्यकता आहे. आणि या महिला दिनाच्या निमित्तानं महिला मंत्री मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण पुढाकार या ठिकाणी घ्या आणि या सगळ्या व्यवस्था जर नीटपणे उभा केल्या तर या राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठं योगदान माझ्या या लाडक्या बहिणींचं निश्चितपणे त्या ठिकाणी राहील, यावर माझा या ठिकाणी पूर्णपणे विश्वास आहे. सभापती महोदय, स्त्रियांचा आदरानं उल्लेख करत असताना त्यांचे हक्क मिळण्यासाठी आपण सर्वजण पुढील काळामध्ये त्या ठिकाणी एक दिलानं या ठिकाणी काम करूया. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांचे हक्क त्यांना
मिळाल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचा मी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. राज्यातील, देशातील, जगातील आणि या सभागृहातील सर्व महिला सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. सन्माननीय